होते आयुष्याची सुरुवात माझ्या तेथे प्रथम माझे वडील भेटतात. जेथे होते आयुष्याची सुरुवात माझ्या तेथे प्रथम माझे वडील भेटतात आणि ते ओळख करून देऊ लागतात ज्यांची, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. वडील मला हात जोडून बुद्धम शरणम गच्छामी म्हणायला शिकवतात. वडील मला हात जोडून बुद्धम शरणम गच्छामी म्हणायला शिकवतात आणि त्या सद्धम मार्गावर घेऊन जाणारे मग मला गौतम बुद्ध भेटतात. आज माझे वडील नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसतात, भगवान गौतम बुद्ध तर कधीच अंतर्धान पावलेले, परंतु ज्या मार्गावर मी चाललो आहे त्या मार्गावर त्यांचे ते विचार मला दीपस्तंभासारखे आधार देत असतात. त्यांचे ते विचार मला दीपस्तंभासारखे आधार देत असतात. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपण सर्वजण इथे बसलेलो आहोत, स्थितीमध्ये बसलेलो आहोत, शुभ्र वस्त्रामध्ये बसलेलो आहोत. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेल्या या ऐतिहासिक बौद्धजन पंचायत समितीच्या या नवनिर्वाचित इमारतीमध्ये आपण आलेलो आहोत आणि बसलेलो आहोत. याचा मला आज खूप आनंद होतो आहे की बौद्धजन पंचायत समितीचे लक्ष्मण भगत साहेबांनी मला आमंत्रण दिलं की आपल्याला लेक्चरसाठी आमच्याकडे यायचं आहे. हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला आनंद झाला, कारण माझे वडील अनेक वर्ष सिद्धार्थनगर हॉस्टेलचे ते कस्टोडियन होते आणि वडाळ्याला ते हॉस्टेल आंबेडकर कॉलेज च्या जवळ त्याच कंपाऊंडवर आहे. तिथून ते इथे दर दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत इथे बसलेले असायचे. त्यावेळेला सभापती होते माननीय घनश्याम तलवटकर साहेब आणि रमाकांत जाधव होते, रमाकांत यादव होते, त्यानंतर आजी रुगे साहेब होते आणि त्या काळातली ही मंडळी होती. आज माझे वडील इथे मला आपल्यामध्ये दिसत आहेत आणि त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं. मी बीकॉम जेव्हा पास झालो तेव्हा मला मुंबई विद्यापीठामध्ये घेऊन गेले आणि म्हणाले की ह्या विद्यापीठाचा तुला डॉक्टर व्हायचं आहे. आज त्यावेळेला जेव्हा माझा व्हायवा झाला युनिव्हर्सिटीमध्ये आणि जेव्हा मला जाहीर करण्यात आलं की आपण डॉक्टर झालेले आहात, त्यावेळेला माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू आले. मला प्रेरित करणारे माझे वडील म्हणायचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावापुढे जे डॉक्टर आहे ते तुझ्या नावापुढे लागलं पाहिजे. अशा तऱ्हेने वडील मला मोटिवेट करायचे. ते वडील मात्र मला डॉक्टर म्हणून जाहीर करण्यात आलं तेव्हा जिवंत नव्हते आणि म्हणून माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू येत होते. त्याच वडील तुमच्या रूपामध्ये मी इथे कुठेतरी पाहतो आहे. ते सच्चे कार्यकर्ते होते आणि त्यांनी मला घडवलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं डॉक्टर हे नाव आज माझ्या नावापुढे केवळ त्यांच्या मोटिवेशनमुळे लागलेलं आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या मुलांना अशा पद्धतीने घडवण्याचं काम आपण करायला पाहिजे. बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष माननीय आनंदराज आंबेडकर, मला आंबेडकर महाविद्यालयामध्ये ते चेअरमन झाले आणि त्यांनी 2 वर्ष एक्सटेन्शन वाढवून दिलं, कारण मी विद्यार्थी प्रिय प्राध्यापक आहे आणि त्याच्यामुळे सरांमुळे मला अजून 2 वर्ष मिळाली होती. 58ला मी रिटायर झाल्यानंतर पुन्हा 2 वर्ष 60 पर्यंत मला दिले. त्याबद्दल मी आज सर नाही आहे त्यांचे आभार मानतो. उपसभापती माननीय विनोद मोरे साहेब, कार्याध्यक्ष माननीय लक्ष्मणराव भगत, त्याचप्रमाणे माजी कार्याध्यक्ष माननीय किशोर मोरे साहेब, त्याचप्रमाणे आज इथे उपस्थित राहिले माझ्या प्रेमामुळे ते दिवसभर थकलेले आहेत, ऑपरेशन थिएटरमध्ये सर असतात, पण केवळ माझं व्याख्यान आहे. मला फार टेन्शन आलेलं आहे की एवढी मोठमोठी माणसं इथे उपस्थित आहेत. तर माननीय डॉक्टर अश्विन सोनकांबळे साहेब, त्याचप्रमाणे आयुष्यवाद मंगेश पवार साहेब, संस्कार समितीचे अध्यक्ष, इथे ज्येष्ठ काजर्डेकर साहेब आलेले आहेत. परवा त्यांनी माझा लेख वाचला आणि आवर्जून त्यांनी मला फोन केला. त्यानंतर आमचे वसईवरून भाटे साहेब त्यांच्या टीमसह इथे उपस्थित आहेत. श्रीधर साहेब आमच्या वेस्टला राहणारे ते आलेले आहेत आणि ज्येष्ठ आपल्या कार्यकर्त्या सुशीलाताई जाधव इथे बसलेले आहेत. खरोखर मला हा माझा सन्मान वाटतो की आज मी आपल्यासमोर 2 शब्द बोलणार आहे. खरोखर आपल्याला सगळ्यांना इथे पाहिल्यानंतर काय सगळेच बौद्धाचार्य आहेत आणि त्यांच्या समोर बोलायचं म्हणजे खरोखर आज माझी हिंमत होत नाही आहे. परंतु तरी मी हे धनुष्यबाण उचलण्याचं काम करत आहे, कारण आपण सगळे बौद्ध आहोत. पण बौद्ध नुसतं असून चालणार नाही, तर आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्या
काय असायला हव्यात तशा पद्धतीने असायला हव्यात. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला बौद्ध धर्म काय होता आणि आपण जो पाळतो आहोत किंवा आपण जे बौद्ध धर्माचं हे करत आहोत ते काय आहे हे मी माझ्या व्याख्यानात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की बौद्ध धर्म त्यांनी का स्वीकारला, त्यामागे त्यांचं तत्वज्ञान काय होतं. तर सर्वप्रथम पुन्हा एकदा नमोबद्धाय जय भीम आपल्या सगळ्यांना म्हणतो आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. 3 ऑक्टोबर 1954 रोजी आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण करताना म्हटले होते की माझे जीवनविषयक तत्वज्ञान 3 शब्दात समर्पित झालेले आहे. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्याने आपल्याला इथपर्यंत आणलेलं आहे, आज त्यांच्यामुळे आपण इथे बसलेलो आहोत, आपण उभे आहोत, मी डॉक्टर झालेलो आहे, ही सर्व मंडळी आहे. तर आज त्यांचा विचार हा आत्मसात करणं, तो आचरणात आणणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून बाबासाहेब हा धागा पकडून माझ्या व्याख्यानाची तयारी केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने, ज्या विचाराने आपल्याला माणसामध्ये आणलेला आहे तो की माझे जीवनविषयी तत्वज्ञान 3 शब्दात समर्पित झालेले आहे. ते 3 शब्द आहेत स्वातंत्र्य, समता आणि सहभाव. असे मी निश्चित सांगतो. माझ्या तत्वज्ञानाचे मूळ राजकारणात नसून धर्मात आहे. माझे गुरु भगवान बुद्ध यांच्या शिकवणीतूनच हे तत्वज्ञान मी स्वीकृत केलेले आहे. तेव्हा अशा तऱ्हेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांचा जो विचार आहे तो स्वतः अभ्यास केला आणि हे संपूर्ण असं मौलिक असं अमृत आपल्या अनुयायींच्या पदरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. आणि हे एवढं अमृत आपल्याला दिलेलं असताना देखील आज आपल्या प्रत्येकाला खंत वाटत आहे. आपण बौद्धाचार्य म्हणून सर्वजण धडपडत आहोत, आपला विधी आपण उत्तम रीतीने करतो आहोत, परंतु कुठेतरी एक खंत आहे की आज ज्या पद्धतीने हा धम्म फोपावायला हवा होता बाबासाहेबांच्या 1956च्या महापरिनिर्वाणानंतर, परंतु तितक्या प्रमाणात, मोठ्या प्रमाणात ते झालेलं नाही. तर कारण काय असावं. आणि म्हणून एक गोष्ट सांगतो की एके दिवशी एका राजाचा हत्ती जो होता तो लंगडायला लागला होता आणि म्हणून त्या हत्तीला त्यांनी अनेक वैद्य बोलून औषधोपचार केले, परंतु हत्ती काय लंगडायचा थांबेना. शेवटी त्याला कोणीतरी सांगितलं की आपल्या राज्यामध्ये भगवान बुद्ध आलेले आहेत, तर त्यांचा आपण सल्ला घ्यावा, ते काहीतरी आपल्याला मार्गदर्शन करतील आणि आपल्याला या हत्तीचं काहीतरी हे करतील. राजाने अनेक औषधोपचार केले, परंतु हत्ती काही बरा झाला नव्हता. शेवटी त्याने भगवान गौतम बुद्धांना तिथे बोलवलं. भगवान गौतम बुद्ध म्हणाले, आपल्या माहुताला सांगा तुमच्या हत्तीला घेऊन यायला. त्याने माहुताला घेऊन यायला सांगितलं. माहूत बिचारा घेऊन आला हत्तीला. भगवान गौतम बुद्ध म्हणाले, माहुताला घेऊन जायला सांगा, चालायला सांगा हत्तीला. हत्ती चालायला लागला, हत्ती लंगडत होता. काही अंतर चालल्यानंतर भगवान बुद्ध राजाला म्हणाले, आपल्या हत्तीला जायला सांगा. हत्ती गेल्यानंतर त्यांनी म्हणाले, तुम्ही माहूत बदला. राजाने माहूत बदलला, दुसरा माहूत आला. मग भगवान बुद्ध म्हणाले, आता हत्तीला चालायला सांगा. माहूत जसा बदलला तसा हत्ती त्या माहुताबरोबर व्यवस्थित चालायला लागला. आता राजाला मोठं आश्चर्य वाटलं. अरे, मी एवढा खर्च केला, एवढे वैद्य बोलवले, एवढा औषध पाणी त्या पायासाठी केला, परंतु हत्ती काही चालत नव्हता. आणि भगवान बुद्धाने माहूत मला बदलायला सांगितल्याबरोबर हत्ती कसा चालायला लागला. त्याला आश्चर्य वाटलं. त्याने भगवान बुद्धांना नम्रतेने विचारलं, भगवान आपण काय केलं. आपण औषध लावलं नाही, काही लावलं नाही, माझा हत्ती कसा काय चालायला लागला. तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले, मी माहूत बदलायला सांगितलं. हत्तीच्या पुढे चालणारा जो पहिला माहूत होता हा लंगडत चालत होता. तो पायाने लंगडा होता आणि तो जसा चालत होता तसा लंगडत लंगडत त्या हत्ती देखील त्याच्या मागे चालत होता. तुम्ही माहूत बदललात, आता हत्ती व्यवस्थित चालायला लागले. मला वाटतं आमच्या धर्माचं थोडंसं असंच काहीच झालेलं आहे. आम्हाला माहूत बदलायची आता वेळ आलेली आहे.
आम्ही माहूत बदलायला पाहिजे, आमचं नेतृत्व आम्हाला बदलायला पाहिजे, आम्ही कुठेतरी कमी पडतोय. आमचा धर्म ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ज्या रमाईने आपली 3-3 मुलं आपल्या मांडीवर शॉल सोडायला लावली, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा त्याग करून केवळ आपल्यासाठी अभ्यास करायला ते परदेशामध्ये गेले, त्या डॉक्टर बाबासाहेबांच्या त्यागाचं आपण काय फलित करून देतोय याचा विचार करण्याची आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, आजच्या ह्या वर्षावासाच्या निमित्ताने अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि याचा विचार आपण करणं फार महत्त्वाचं आहे की डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला बौद्ध धर्म कशा पद्धतीने हवा होता आणि तो कसा आपण आचरणात आणायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्माची दीक्षा दिली. आपल्या असंख्य अनुयायांसह त्यांच्या सहमतीने आपण सर्वजण म्हणजे बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. आणि भंते चंद्रमणी महाथेरो यांनी आपल्याला दीक्षा दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेबांना प्रत्यक्ष दीक्षा दिलेली आहे. परंतु आपण बौद्ध झालो म्हणजे नेमकं काय झालो हे मात्र लोकांना कळलं नाही. त्यानंतर बाबासाहेब काही काळातच त्यांचं महापरिनिर्वाण झालं आणि मग खरा बौद्ध कशा तऱ्हेने असायला हवा होता, खऱ्या बौद्धाने काय करायला, बुद्धाने काय करायला हवं होतं हे बाबासाहेब जे करणार होते, जे सांगणार होते ते सांगायचं राहून गेलेलं. परंतु बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला बौद्ध हा कसा असायला हवा तर बाबासाहेब स्वतःच सांगतायत आपण बौद्ध झालो म्हणजे नेमके काय झालो. तर बाबासाहेब म्हणतात तर आपण आमूलाग्र बदललो आणि आपण सर्वार्थाने शुद्ध झालो. काय बाबासाहेब म्हणतात आपण आमूलाग्र बदललो आणि आपण सर्वार्थाने शुद्ध झालो. कल्चरली करेक्ट नावाचं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर रूपा कुलकर्णी नावाच्या एका महिलेने बौद्ध धर्म स्वीकारला आणि धावत धावत ती तिच्या ब्राह्मण आजीकडे 90 वर्षाच्या ब्राह्मण आजीकडे सांगायला गेली, आजी आज मी बुद्ध झाले. काय म्हणाले आजीला, आजी मी आज बुद्ध झाले. तेव्हा तिची 90 वर्षाची आजी काय म्हणाली, बरं झालं तू बुद्ध झालीस, तू निर्बुद्ध राहिली नाही. 90 वर्षाची ब्राह्मण आजी काय म्हणते, बरं झालं तू बुद्ध झालीस, निर्बुद्ध राहिलेली नाही. डॉक्टर बाबासाहेबांनी आपण निर्बुद्ध राहू नये म्हणून बौद्ध धर्माची दीक्षा दिली. परंतु ज्या पद्धतीने आपण तो आत्मसात करायला पाहिजे, ज्या पद्धतीने आपण आचरणात तो आणायला पाहिजे तो आपण आणत नाही आहोत. आज आपण सर्व इथे बहुतांश कदाचित महिला आणि काही मंडळी देखील हे बौद्धाचार्य आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जेव्हा आपण नाव घेतो, जेव्हा भगवान बुद्धाचं नाव घेतो, तेव्हा त्यांची बरोबरी जास्तीत जास्त त्यांच्याबरोबर कार्य ज्यांनी केलं ते फक्त राजा चक्रवर्ती अशोक यांचं आपण नाव घ्यायला पाहिजे. त्यानंतर त्यांच्या बरोबरीने आपण कुणाचीही नावं घेऊ नये अशी कळकळीची मी आपणास विनंती करतो. अशा तऱ्हेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा बौद्ध धर्म हा जगातला श्रेष्ठ धर्म होता, ज्याने आपल्याला माणसामध्ये आणलं आणि आपल्यामध्ये आमूलाग्र बदल होऊन आपण कोण झालो, शुद्ध बौद्ध झालो, शुद्ध बौद्ध. पुढे जाऊन बाबासाहेब म्हणतात बौद्ध कोणाला म्हणावं हे सांगताना बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जो हिंदू नाही. बघा बाबासाहेब काय म्हणतात, जो हिंदू नाही, जो ख्रिश्चन नाही, जो मुसलमान नाही, म्हणजे इतर कोणताही धर्म न मानणारा आणि त्याचे संस्कार न करणारा तो बौद्ध. बाबासाहेब बौद्ध कोणाला म्हणतात बघा, हे बाबासाहेबांचे विचार आहेत, मी माझं स्वतःच्या मनातलं सांगत नाहीये की नेमकं आमचं काय चुकतंय. बाबासाहेबांना जे अभिप्रेत जो बौद्ध होता तो आणि आजचा आमचा बौद्ध कुठे आहे तो सांगायला तुम्हाला आश्चर्य वाटतं. ह्या भुईवाड्यामध्ये राहणारा आमचा मोहिते नावाचा विद्यार्थी आंबेडकर कॉलेजच्या सर, दहीहंडी मोठी लागली होती आणि दहीहंडी फोडायला उंचीवर कोण चढणार तर आपला विद्यार्थी, हा मोहिते नावाचा विद्यार्थी वर चढला आणि जेवढा वर चढला तेवढाच खाली आपटून जागच्या जागी ठार झाला.
तेव्हाच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ही बातमी आलेली. तर खरा बौद्ध कोण आहे हा मनाशी विचार करा, जो बाबासाहेबांना अभिप्रेत होतो. आजही आमचे मार्ग चुकत आहेत. पुढे जाऊन बाबासाहेब म्हणतात, जो बुद्ध धर्माला संघाला अनुसरतो तो बौद्ध. तो प्रज्ञा, शील, करुणा, त्रिचरण आणि पंचशिलेचे आचरण करतो तो बौद्ध. म्हणजे तो आचरणात खऱ्या अर्थाने आणतो. खऱ्या अर्थाने आचरणात आणायला पाहिजे. आमचे बौद्धाचारी विधी करायला जातात, इतके प्रचंड पाली भाषा बोलतात की आम्हाला हक्कायला होतं की आम्ही हे शब्द उच्चारू देखील शकत नाही. मी कॉमर्सचा प्राध्यापक आहे, आम्ही वर्गात आमचा जो अभ्यास आहे तो आम्ही बडबडू शकतो, पण जी पाली भाषा ज्या पद्धतीने तुम्ही बोलता ती पाली भाषा आम्ही बोलू शकत नाही. परंतु ही पाली भाषा बोलता तुम्ही तुमच्या घरी येता, ते त्यांच्या घरी असतात, त्यांचा गृहप्रवेश झालेला असतो, ज्यांच्या बाळाचं नाव ठेवलेलं असतं, ते सगळं विसरून मोकळे होतात. याचं कारण काय की आपण नुसतं ऐकतो, ते प्रत्यक्ष आचरणात आणायचं काम करत नाही. आणि नेमकं बाबासाहेब काय म्हणतात की मी सांगितलेला हा बौद्ध धर्म तुम्ही खऱ्या अर्थाने आचरणात आणायला पाहिजे. नुसता वाचून सोडायचं नाही, नुसते शुभ्र कपडे घालायचे नाही, तो आपल्या वागण्यात, बोलण्यात, चालण्यात आला पाहिजे असं मला वाटतं. मी आज प्राध्यापक आहे, मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवतोय वर्गामध्ये, मग मी पानाच्या गादीवर उभं राहता कामा नये. मी जिथे मादक द्रव्य मिळतं तिथे उभं राहता कामा नये, मग मला अधिकार राहणार नाही तिथे विद्यार्थ्यांना सांगण्याचं की हे करू नका म्हणून. ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी अभिप्रेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होतात. आजच्या ह्या सायंकाळी आपण जे बसलेलो आहोत खऱ्या अर्थाने वर्षावास म्हणजे नेमका काय तर बाहेर पाऊस पडतोय आणि बाहेर जेव्हा प्रवचन करायला आमच्या बौद्ध भिक्खूंना जाता येत नाही तेव्हा एका जागेवर बसून विचार आदान प्रदान करण्याची जी प्रक्रिया आहे जे आता आपण करतोय तो खरा वर्षावास आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, अतिशय पोटतिडकीने मी इथे सांगतोय की बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला बौद्ध हा तो होता जो बौद्ध धर्म आचरणात आणतोय. ईश्वराच्या जागी नीतीला बसविणारा बुद्ध हा जगातील पहिला तत्ववेता होय, जो नीतीने जीवन जगतो तो खरा बौद्ध आहे. आता नीतिमत्ता इतर धर्मामध्ये त्यांचे जे गुरु आहेत ते म्हणतात मी म्हणतोय तेच तुम्ही मान्य करा, परंतु इथे बुद्धाने नीतीला महत्व दिलेलं आहे. आता ही नीती म्हणजे काय तर नीती म्हणजे चांगली वागणूक, चांगलं कशा पद्धतीने वागायला पाहिजे त्यांना नीतिमत्ता म्हणतात. ही नीती आपण आचरणात आणली पाहिजे. आणि नेमकं आम्ही हे सगळं सोडून आम्ही फक्त देखाव्याचे बौद्ध झालेलो आहोत. हे देखाव्याचे बौद्ध होऊन चालणार नाही. डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं बौद्ध होण्याची आपल्याला गरज आहे. पुढे जाऊन बाबासाहेब म्हणतात, ज्या मनुष्याच्या ठाई वैचारिक सदाचरण असते त्याची दृष्टी सम्यक आणि संकल्प हे प्रमाद रहित असतात तो बौद्ध. म्हणजे ज्याच्या ठाई वैचारिक सदाचरण आहे त्याचं वैचारिक जे हे आहे हे उच्च दर्जाचं असलं पाहिजे, उच्च दर्जाचं पाहिजे. अहो नुसता बाबासाहेबांचा फोटो आणि बाबासाहेबांचं संविधान हातात घेतलं आणि बुद्धाची शांती हातात घेऊन जंतर मंतरवर ती मुलं जिंकलेली आहे. ही बाबासाहेबांच्या विचारांचा हा विजय आहे. मग जेव्हा बाबासाहेबांचा विचार घेऊन दिल्लीतली ते तरुण मंडळी विचार याने जिंकते, मग आम्हाला जिंकायला काय होतंय याचा विचार आजच्या वर्षावासाला होण्याची गरज आहे. प्रामाणिकपणे बौद्ध धर्म कशा पद्धतीने आम्ही आचरणात आणायला पाहिजे. ती मुलं काय आमच्या समाजाची नव्हती, परंतु त्याला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला विचारच या देशाला जगवणारा आहे. आणि म्हणून त्यांनी बाबासाहेबांचा विचारच त्यांनी आत्मसात केला. विजय झाल्यानंतर देखील त्यांनी बाबासाहेबांचा फोटो आपल्या हृदयाजवळ कवटाळून धरलेला होता अभिषेक दिपकेने. ही गोष्ट लक्षात ठेवा. मग जगातले सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना जर मानत असतील तर तुम्ही आम्ही फक्त बाबासाहेब नुसते वाचायचे, बाबासाहेब नुसते ऐकायचे आणि खैरे जर घरी गेले की बाबासाहेब कानातून सोडून जायचे.
आज मुंबईतला असा एकही ठिकाण नाही की जिथे माझं व्याख्यान झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणी जाऊन मी पोटतिडकीने हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की बाबासाहेब बुद्ध हे तुम्ही समजून घ्या, हे समजून घ्या तुम्ही. बौद्धाचार्यांनी देखील बाबासाहेब बुद्ध म्हणताना इतर कुठल्याही नेत्याचं नाव घ्यायची गरज नाही. अण्णाभाऊ साठे हे त्यांच्या साहित्याच्या ह्याच्यामध्ये खूप मोठं व्यक्तिमत्व आहे साहित्याच्या मध्ये, परंतु मुलाच्या बादशाचं नाव घेताना आपण अण्णाभाऊ साठेंना देखील बाबासाहेबांबरोबर बसवतो. हे बरोबर नाही. बाबासाहेबांबरोबर बसण्याची लायकी कोणाची आहे हे आपल्याला आता ओळखता आलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वसामान्य नाही आहेत बंधू भगिनी, लक्षात ठेवा. आणि म्हणून त्यांनी एक अति उच्चतम असलेला धम्म आपल्या पत्रात दिलेला आहे आणि आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आज आपण या ऐतिहासिक इमारतीमध्ये बसलेलो आहोत. आज आपण आपल्या विचारांची घुसळण करत आहोत की मग हा धम्म आपण कशा पद्धतीने पाळायला पाहिजे, त्याचं आचरण कशा पद्धतीने करायला पाहिजे, जे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं. बाबासाहेब पुढे जाऊन म्हणतात की बौद्ध संस्कारांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. हा महत्वाचा भाग आहे. जो वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्यात राबवतो तो खरा बौद्ध आहे. आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, तरी आजही आपण बरेचशा गोष्टी उगाच करत राहतो. बौद्ध धम्म हा पूर्ण वैज्ञानिक याच्यावर आधारित आहे. पूर्ण वैज्ञानिक ह्याच्या असलेला धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला असताना देखील आपण नको त्या गोष्टीच्या आजही नादाला लागतो. आपण आपल्या शेजाऱ्यांना देखील बौद्ध धम्म सांगू शकत नाही, चांगल्या पद्धतीने सांगू शकत नाही, त्यांच्या गळी तो उतरवू शकत नाही. शेजाऱ्यांना कशाला, नातेवाईकांना देखील उतरवू शकत नाही. अशी आजची परिस्थिती आहे. तुम्ही कितीही नाही म्हणा, पण हे सत्य आहे. हे सत्य आपल्याला मानायलाच पाहिजे. लक्षात घ्या. पुढे जाऊन बाबासाहेब म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म दीक्षेच्या वेळी सांगितलेल्या 22 प्रतिज्ञांचे काटेकोरपणे पालन करणे हा बौद्ध संस्कारांपैकी सर्वात महत्वाचा आवश्यक असा संस्कार आहे. आता ह्या 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी जे आपल्याला 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्या गंमत म्हणून दिलेल्या नाही, परंतु अनेक बौद्धाचार्य आपल्या विधी होताना किंवा एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी ह्या 22 प्रतिज्ञांचा कुठेही उल्लेख करत नाही. नुसत्या 22 प्रतिज्ञा देखील आपण जर आत्मसात केल्या आणि त्या जर आचरणात आणल्या तर आपण खऱ्या अर्थाने बौद्ध धम्म पाळतो किंवा आचरणात आणतो असा त्याचा अर्थ होईल. अरविंद फोनटक्के नावाचे एक अधिकारी होते. त्यांना ह्या 22 प्रतिज्ञांचा ध्यास लागला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या 22 प्रतिज्ञा दिल्या, त्या लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवता येईल. ते IRS अधिकारी होते इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस मध्ये. तर ते हे जे अधिकारी होते त्यांनी ह्या 22 प्रतिज्ञा लोकांपर्यंत कशा पोहोचवाव्या, तर शेवटी आपल्या लग्नाच्या पत्रिकेमध्ये त्यांनी ह्या 22 प्रतिज्ञा छापल्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवल्या. लोकांना आश्चर्य वाटलं. जी मुलगी होती त्यांच्या घरच्या लोकांनी देखील त्यांना विचारलं, तुम्ही काय केलंय, 22 प्रतिज्ञा कशासाठी छापल्यात, लोक आमच्या लग्नाला येणार नाही. कारण त्याच्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की आम्ही देवा धर्माला मानणार नाही, मग ते आमच्या लग्नाला कोण येणारच नाही, तुम्ही असं कसं केलं. तर ते म्हणाले, नाही आले तरी चालतील, मी एक विडा उचललेला आहे, घरोघरी हे पोचवण्याचं काम केलेलं आहे. आणि नागपूरमध्ये त्यांनी प्रचंड या 22 प्रतिज्ञा पोचवण्याचं काम केलेलं आहे. असं भारावलेलं व्यक्तिमत्व होतं की त्यांनी ह्या 22 प्रतिज्ञा पोचवलेल्या आहेत. आमच्या बौद्धाचार्य किती प्रमाणात ह्या 22 प्रतिज्ञा लोकांपर्यंत पोचवतात. मी इथे विनंती करेन साहेबांना संस्कार समितीच्या की त्या 22 प्रतिज्ञांच्या झेरॉक्स काढा आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाला त्या इथे वाटायला ठेवा. आला की त्या 22 प्रतिज्ञा त्यांच्या हातामध्ये द्या. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होतं. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मृत्यूपूर्वी शेवटच्या 1956 म्हणजे 5 डिसेंबरच्या शेवटच्या रात्री देखील ते आपल्या अनुयायांसाठी जागे होते. रत्तू म्हणून त्यांचा टायपिस्ट होता, कंटाळला. त्याला बाबासाहेब म्हणाले, जा तू घरी जा. शेवटी तो बिचारा गेला
आणि सकाळी 6 वाजता आला तेव्हा देखील बाबासाहेब कामच करत होते. बाबासाहेबांनी थोडं वर पाहिला, रे रत्तू तू घरी गेला ना? तोंडो मी घरी जाऊन आलो आहे बाबासाहेब, आता तरी तुम्ही आराम करा. अशा डॉक्टर मृत्यूच्या आदल्या दिवसापर्यंत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांसाठी रक्ताचं पाणी केलं, त्या बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आम्ही आमच्या रक्तात घोळवलाय का? हा विचार करणं आजच्या वर्षावासाच्या निमित्ताने अतिशय महत्त्वाचं. किती त्याग केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. माझ्या ह्या अनुयायांसाठी मला काहीतरी द्यायला हवं म्हणून शेवटच्या रात्रीपर्यंत त्यांनी काम करण्याचं काम केलेलं आहे. ते कोणासाठी? तुमच्या आमच्या सारख्या अनुयायांसाठी केलेलं आहे. आणि आम्ही काय करतो आहोत? ऐकतोय आणि निघून जातो, ऐकतोय आणि सोडून देतोय, वाचतोय आणि सोडून देतोय. कुठेही रुजलेलं दिसत नाही, कुठेही रुजलेलं दिसत नाही. आणि खऱ्या अर्थाने बुद्ध धर्म जर रुजवायचा असेल तर तो आपण आत्मसात आचरणात आणायला पाहिजे, आपल्या घरोघरी आणायला पाहिजे. बौद्ध धम्मासारखा बौद्ध धम्म नाही. 90 वर्षाची जेव्हा ब्राह्मण आजी आपल्या नातीला सांगते की तू बरी झालं, बुद्ध झालीस, निर्बुद्ध राहिली नाही, याच्यावरून लक्षात घ्या बौद्ध धम्माचं महत्व देखील ब्राह्मणाला देखील कळलं होतं. आणि म्हणून त्या ब्राह्मणांच्या वस्तीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजगृहासारखा बंगला बांधला त्या काळामध्ये. आणि आचार्य आत्रेसारख्या ब्राह्मणांनी त्यांच्यावर आग्रह केला. त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे की खऱ्या ब्राह्मणाचं जर घर तुम्हाला बघायचं असेल, खऱ्या ब्राह्मणाचं जर तुम्हाला ग्रंथालय बघायचं असेल तर त्या राजगृहामध्ये जा, त्या राजगृहामध्ये जा आणि ते ग्रंथालय बघा किती नीट नेटकं आणि स्वच्छ आहे. आणि तिथला तो जो वाचणारा हे आहे, विद्वान आहे, त्याला बघा किती एकाग्र झालेलं आहे पुस्तकांजवळ. आमच्या घरी आज सगळ्या प्रकारच्या सोयी आहेत. आमच्या घरी आज 4 व्हीलर आहेत, आमच्या घरी 2 व्हीलर आहे, आमच्या घरी सगळ्या प्रकारची, आता एअर कंडिशन सुद्धा आम्हाला आमच्या मुलांना लागते. परंतु आमच्या घरी कमी आहे ते पुस्तकाच्या कपाटाचं कमी आहे. डॉक्टर बाबासाहेब यांनी 24 तास 18 तास वाचन केलं आणि केवळ वाचनासाठी त्यांनी राजगृहासारखा बंगला उभा केला. हा आदर्श आम्ही कधी घेणार? आम्ही मुलांना शिर्डीला घेऊन जातो, आमचे बरेचसे लोक आहेत. मी एकदा पुण्याला चाललो होतो, एशियाड बसने, दोन्ही साईडनी मुलं धावतायत विदाऊट चप्पल. आणि म्हटलं हे कुठे चालले? ते म्हणजे आता परीक्षा जवळ आलेल्या आहे ना म्हणून शिर्डीला चालले सगळे. असा प्रकार ह्या देशात चाललेला आहे. आणि ह्या देशातल्या मुलांमध्ये आमची देखील मुलं हळूहळू चालत आहे. हे लक्षात ठेवा. आम्ही कितीही नाकारलं तरी हे त्रिवार सत्य आहे. आणि म्हणून त्यांना शिर्डीला जाण्यापेक्षा त्यांना बाबासाहेबांचं राजगृह दाखवा. किती जण राजगृहात आपल्या छोट्या बाळाला घेऊन जातात, इथे बाबासाहेब वाचत होते, इथे बाबासाहेबांची पुस्तकं आहेत, किती जण दाखवतात. लोक नागपूरवरून येत आहेत, लोक औरंगाबादवरून येत आहेत, लोक नांदेडवरून येत आहेत. आणि आम्ही मुंबईत असून आमच्या मुलाला वाढदिवसाला काय करतोय? नेऊन दाखवतोय का? वाढदिवसाला मुलाला एखादं पुस्तक भेट देतोय का? नाही. मग आपण बाबासाहेबांना काय आदर्श मागतोय, काय आदर्श मानतोय? हा आदर्श मानणं अतिशय महत्वाचं आहे. बंधू हे लक्षात ठेवा. बौद्ध माणूस अंतर्बाह्य स्वच्छ असावा लागतो. त्याचे घरदार, संपूर्ण कुटुंब आणि राहणीमानातील स्वच्छता हा त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग असावा लागतो. असा अंतर्बाह्य स्वच्छ राहणारा माणूस म्हणजेच बौद्ध आहे. बाबासाहेब पुन्हा सांगतायत पुढे की बौद्धाची ओळख काय आहे? तर स्वच्छ आणि टापटीप राहणारा माणूस. आम्ही आता स्वच्छ आणि टापटीप राहतो. नीटनेटकी आमची घरं देखील स्वच्छ असतात. हे सत्य आहे की आज आमची बरोबरी कोणी करू शकणार नाही स्वच्छतेच्या बाबतीत. कारण मी ब्राह्मणांच्या वस्तीमध्ये परांजपे नगरला गिरांना राहत होतो. त्यांची अनेक दिवस भांडी विसळली देखील जात नाही आणि त्याच्यातच ते जेवण करत असतात.
परंतु आम्ही आता टापटीप आणि स्वच्छ केवळ बाबासाहेबांच्या विचाराने राहायला लागलेलो आहोत. तर तो खरा बौद्ध माणूस जो अंतर्बाह्य स्वच्छ राहतो, टापटीप राहतो, तो खरा बौद्ध माणूस. बौद्ध माणूस बुद्धी प्रामाण्यवाद, तर्कवाद, विज्ञानवाद स्वीकारतो. त्याची दृष्टी संशोधकाची आणि अभ्यास विद्यार्थ्याची असते. हे आत्मसात करतो तो बौद्ध. आता बौद्ध माणसाची बघा, बौद्ध माणसाकडे काय काय असायला हवं, तर त्याचा बुद्धीप्रमाणेवाद असायला पाहिजे. बुद्धीप्रमाणेवाद, कुठलीही गोष्ट त्यांनी बुद्धीवर घासून पुसून घेतली पाहिजे. अनेक IAS अधिकारी बाबासाहेबांनी बौद्ध धम्म दिला म्हणून आपण वाचलो बंधू भगिनींनो. नाही तर अनेक IAS अधिकारी नको त्या बुवा बाबाच्या घरी गेले. हे लक्षात ठेवा, कारण ते बुद्धिप्रमाणेवाद्य नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे बाबासाहेबांनी हे पुढचं ओळखलं होतं आणि त्यांनी असा पवित्र धम्म आपल्या ओटीमध्ये दिलेला आहे आणि त्याचं आपण पालन केलं पाहिजे. तर्कवाद असायला पाहिजे. कोणतीही गोष्ट पाहिल्यानंतर आपल्याला तर्क भेटलं पाहिजे. विज्ञानवाद असला पाहिजे. त्याच्यामध्ये काय विज्ञान आहे का हे आपल्याला कळलं पाहिजे. शेजारची बाई येते, मुलाची परीक्षा आहे ना, एवढा अंगारा लावून पाठवा त्याला. मग आपण म्हणतो चला त्याला कशाला वाईट वाटायला पाहिजे आणि म्हणतो चला लाव बाई. मुलगा परीक्षेला निघून जातो. याच्या मागे काय तर्क आहे? आपण कधी विचार करतो तिला सांगतो बाई नको लाव म्हणून, पण त्यांना वाईट वाटू नये म्हणून आपण बऱ्याच लोकांना बरंच वाईट वाटू नये म्हणून सगळं आता आपण मान्य करायला लागलोय. ते मान्य करू नका. लक्षात ठेवा, बाबासाहेब हे नंबर 1 आहे. आज तुम्ही आम्ही सगळे नंबर 1 वर आहोत या देशामध्ये. जे खालचे होते त्यांनी खालचा त्यांचा विचार, त्यांची वैचारिकता हे सगळं दाखवून दिलेलं आहे. IAS अधिकाऱ्यांनी दाखवून दिलेलं आहे. बाबाबुवांचे पाय पुसून ते पाणी प्यायचंच फक्त त्यांनी बाकी ठेवलेलं आहे. हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही श्रेष्ठ आहात. तुम्ही नंबर 1 वर आहात आणि अजून आपल्याला श्रेष्ठ व्हायचं आहे. त्याची दृष्टी संशोधकाची असायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीत संशोधन झालं पाहिजे. अभ्यासू वृत्ती असायला पाहिजे. आणि हे जो आत्मसात करतो तो बाबासाहेबांच्या दृष्टीने कोण असतो? तो खरा बौद्ध माणूस असतो. डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेले शिक्षणाचे, संघटनेचे आणि संघर्षाचे महत्व व आवश्यकता तो सतत डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे आचरण करतो तो बौद्ध माणूस. सतत संघर्ष करणं, सतत शिक्षण घेणं. आज आम्ही शिकलो, प्रचंड शिकलो, पण ती शिकलेली पिढी आहे कुठे? मी तुमच्या समोर काय बोलणार? काजर्डेकर सरांना मी काय सांगणार? भाटे साहेबांना मी काय बोलू? काय मी सांगणार? ज्यांच्या बुद्धीमध्ये ही बीज पेरायची ती बुद्धी आहे कुठे? ती मुलं आहेत कुठे? ती मुलं येऊन इथे बसायला पाहिजे. जी कच्ची माती आहे ती येऊन इथे आणायला पाहिजे. ती कच्ची मातीच उपस्थित नाहीये. तुम्हाला तर हे सगळं माहितीच आहे. मी जे बोलतोय ते सगळं माहिती आहे, परंतु हे सगळं पुन्हा एकदा आपल्याला आजच्या वर्षावासाच्या निमित्ताने पुन्हा पुन्हा आपल्याला आचरणात आणण्यासाठी मी हे सांगतो आहे. आणि ते आपल्या आचरणात आलं पाहिजे, प्रकर्षाने आलं पाहिजे. आणि म्हणून हे मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. बौद्धांचा अनावश्यक हिंसेवर विश्वास नसतो. जो हिंसा करत नाही तो खरा बौद्ध असतो. आता उद्या संडे आहे म्हणजे हिंसा आली, झाली ना हिंसा? पाळतो का आपण? हे बाबासाहेबांना अभिप्रेत नव्हतं. हिंसेवर आपण विश्वास ठेवायला नाही. हिंसा आपण करताच कामा नये. परंतु कळत नकळत आता तो आपल्या आयुष्यातल्या जगण्याचा भाग झालेला आहे आणि म्हणून तो आपल्याला करावा लागतो. बौद्ध हा लोकशाही मानणारा आणि राष्ट्रवादी असतो. जो लोकशाही मानतो आणि राष्ट्रवादी असतो तोच खरा बौद्ध आहे. या देशामध्ये जो लोकशाही मानतो, आपण काय करतोय? लोकशाही मानतो आणि म्हणून आपण राष्ट्रवादी आहोत हे लक्षात ठेवा. आणि जो राष्ट्रवादी आणि जो लोकशाही मानतो तो बाबासाहेबांच्या नुसार कोण आहे? खरा बौद्ध आहे. हा बौद्ध बाबासाहेबांना खरा अभिप्रेत होता. बाबासाहेब एकदा सूर्याला काय म्हणाले? बाबासाहेब एकदा सूर्याला म्हणाले,
तू तिथला सूर्य, मी इथला सूर्य. बाबासाहेब एकदा सूर्याला काय म्हणाले? तू तिथला सूर्य, मी इथला सूर्य. तू ताऱ्यांना प्रकाशित कर, मी इथे साऱ्यांना प्रकाशित करेन. तू ताऱ्यांना प्रकाशित कर, मी इथे साऱ्यांना प्रकाशित करेन. बाबासाहेबांनी आपल्याला प्रकाशित केलं आणि बिचारे निघून गेले. त्यांचं महानिर्वाण झालं. आणि त्यानंतर पुन्हा पुन्हा आपण अंधाराकडे का वळतो आहोत हेच आपल्याला कळत नाही. तेव्हा बंधू भगिनींनो, आजच्या ह्या वर्षावासाच्या निमित्ताने पुन्हा एकदा काळजामध्ये बाबासाहेब तुम्ही पेरून घ्या आणि आपल्या मुलाबाळांच्या काळजामध्ये पेरण्याचं काम करा. खरं म्हणजे तुम्ही महिलांनी इथे येताना आपल्या एक मुलीला किंवा एक मुलाला देखील आणणं फार गरजेचं होतं. त्यांच्या कानावर हे विचार जातील, त्यांच्या कानावर जेव्हा हे पेरलं जाईल तेव्हा कुठेतरी उठवेल असं मला वाटतं. त्याच्या पुढे मला वाटतं आपण याची काळजी घ्यावी असं मला वाटतं. 16 सप्टेंबर 2025 रोजी निळे आभाळ सोबतीला हे सुप्रसिद्ध साहित्यिका उर्मिला पवार यांचे पुस्तक आयदान आत्मचरित्र पुस्तक प्रकाशित झालं आहे. ते वाचताना त्यांनी एक गोष्ट सांगितली आहे की माझ्या नातीच्या कॉलेजमधली मैत्रीण तिला म्हणाली, तुमच्या कार्यक्रमात तुमचा जेवणातला भातही निळा असतो का ग? बघा, त्यांची नात आहे, तिच्या कॉलेजला जाते सर, तर तिथे त्या नातीला विचारण्यात आलं की आम्ही गुलाल लावला की तुम्ही निळ लावता. कारण आता आपण नकल आचरण करतो. तर निळा रंग तुम्ही जो वापरता, मग तुमच्या कार्यक्रमांमध्ये तुम्ही जो भात करता तोही निळ्या रंगाचा असतो का? त्यांच्या निळे आभाळ सोबतीला नावाचं जे पुस्तक आहे त्याच्यात त्यांनी हे लिहिलेलं आहे. हे तुम्हाला मुद्दाम मी सांगण्यासाठी आणलेलं आहे. तर कार्यक्रमात तुमच्या जेवणातला भातही निळा असतो का ग असं तिने तिच्या मैत्रिणीला प्रश्न विचारला. तेव्हा उर्मिला ताई लिहितात पुढे, त्या म्हणतात तो प्रश्न कुत्सितपणे नसून कुतूहलानेही विचारला गेला असेल असे मानले तरी या प्रश्नातल्या निळ्या रंगाचा अर्थ दोन्ही समाजातील लोकांनी समजून घेतला पाहिजे. आता आपण निळा रंग वापरतो, परंतु ह्या निळ्या रंगाचा आपल्याला अर्थ माहित आहे का हा आपण समजून घेणं आज या वर्षावासाच्या निमित्ताने महत्वाचं आहे. आणि म्हणून मी खास इथे हे आणलेलं आहे की उर्मिलाताई म्हणतात, ज्ञान हे निळ्या आभाळासारखे अथांग आहे. त्याला गवसणी घालत माणूसच मानवी कल्याणाच्या अनेक शक्यता निर्माण करू शकतो. म्हणूनच जास्तीत जास्त ज्ञान संपादन करीत तुम्ही स्वतःला घडवा आणि माणूस म्हणून तुमची उंची वाढवा असा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या विचारांमधून आणि कृतीतून भारतीयांसमोर ठेवला आहे. हा निळा रंग कोणी निवडलेला आहे? तर तो निळा रंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निवडलेला आहे. त्यामागे त्यांचा उद्देश काय होता की ह्या निळ्या रंगामध्ये काही वैशिष्ट्य आहेत आणि ह्या वैशिष्ट्य तुम्हाला कळावे हा त्यांचा उद्देश होता. त्यामुळे निळा रंग हा ज्ञान, निळा रंग काय करतो, कशाचं प्रतीक आहे तर निळा रंग ज्ञान, ऊर्जा, प्रेरणा, आदर्श, विश्वास, आधार अशा अनेक अर्थाने आमच्या जीवनात आला आहे. बघा, एके दिवशी एका रात्री स्टेशनला एक मुलगी स्टेशनमधून उतरली. तिच्या मागे 10-15 मुलांचा घोळका लागला आणि एक माणूस स्कूटरवर उभा होता, एक मुलगा. ती गेली आणि त्या स्कूटरवर बसली आणि त्याला घट्ट असं मागून पकडलं आणि त्याला म्हणाले मला अमुक ठिकाणी जायचंय. त्यांनी सोडलं. तेव्हा त्यांनी विचारलं की तू माझ्या बरोबर माझ्या स्कूटरवर कशी येऊन बसली? मी न बोलवता न सांगता. ती म्हणाली तुमच्या स्कूटरवर जय भीम लिहिलं होतं आणि जय भीम लिहिणारा माणूस प्रत्येकाचं रक्षण करतो, तो हा निळा रंग आहे. आयुष्यात लक्षात ठेवा, या जय भीमचा अर्थ खूप मोठा आहे. जय भीम इथे तिथे बोलण्याचा अर्थ नाही आहे. जय भीम हा विजयाचा आता पासवर्ड झालेला आहे. हा निळा रंग जो आहे, हा निळा रंग फार महत्वाचा तुम्हाला ऊर्जा देत असतो. हा निळा रंग तुम्हाला विश्वास देत असतो. म्हणून हा निळा रंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
घेतलेला आहे. आणि हा निळा रंग कुठे असतो? आयुष्यभर तुम्ही जेव्हा चालता तेव्हा तो तुमच्या डोक्यावर सतत असतो. सगळं जग संपेल पण निळा रंग आकाशाचा संपणार नाही. असा निळा रंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे. म्हणून आपण निळ्या रंगाचं खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. आणि म्हणूनच उर्मिला पवार म्हणतात की निळे आभाळ सोबतीला हे पुस्तकाचे मी नाव ठेवले आहे. अशा तऱ्हेने डॉक्टर बाबासाहेबांनी आभाळाचा निळा रंग स्वीकारला आहे, जो सतत आभाळाच्या रूपाने आपल्या बरोबर आहे, आपल्या डोक्यावर प्रगतीचा संदेश देतो आहे. हा निळा रंग आहे. जेव्हा जेव्हा आता देखील संध्याकाळी तुम्ही बाहेर पडाल आणि वर जेव्हा बघाल तेव्हा निळा रंग हा तुमच्या सोबतीला असेल. तो बाबासाहेबांची तुम्हाला आठवण करून देईल की तुम्ही काय आहात, प्रामाणिक आहात, तुम्ही विश्वासू आहात, तुमच्यात ऊर्जा आहे, तुम्ही बाबासाहेबांची लेकर आहात. हा त्या निळ्या रंगाचा अर्थ आहे. हे समजून घ्या. किती वेळ लागतो? आता बौद्ध धम्म कसा आहे, नेमका हा जो बौद्ध धम्म आहे हा कशा पद्धतीचा आहे, तर भगवान गौतम बुद्ध स्वतःच आपल्या शिष्याला बौद्ध धम्माविषयी सांगतात की बौद्ध धम्म हा बहुजन हिताय, बहुजन सुखाय, लोकानुकंपाय, हिताय, सुखाय, देव मनुसान, अधिकल्याण, मध्य कल्याण आणि अंती कल्याण असा हा बौद्ध धम्म आहे. बौद्ध धम्म हा बहुजन हिताकरता आहे, सुखाकरता आहे, त्यांच्या प्रेम करण्याकरता आहे. ज्याप्रमाणे ऊस मुळातही गोड असतो, मध्येही गोड असतो आणि शेवटीही गोड असतो, तसा आपला हा बौद्ध धम्म आहे. लक्षात घ्या, हे भगवान बुद्धाने स्वतः सांगितलेलं आहे की जो धम्म तुम्ही जो धम्म आचरणात आणणार आहात, हा धम्म कशा तऱ्हेचा आहे, तर हा धम्म उसासारखा आहे. हा उसासारखा धम्म तुम्ही जर आचरणात आणला तर समोरच्या व्यक्तीवर तुम्ही काय करता, प्रेम करता, समोरच्या प्राणीमात्रावर तुम्ही प्रेम करता आणि त्यांच्याजवळ माणसासारखा तुम्ही वागणूक करता. आज कुठलाच धम्म ह्या गोष्टी सांगत नाही. आमचे आनंद देवडेकर सर म्हणतात दुसऱ्या धम्मावर आपण टीका करत बसण्यापेक्षा आपल्या धम्माचं आपण काय करायला पाहिजे, पालन करायला पाहिजे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी हेच मला सांगायला आलोय की बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला धम्म हा आपल्या घरोघरी आपण रुजवूया. हा महत्वाचा मी इथे आजच्या या वर्षावासाच्या निमित्ताने संवाद साधण्यासाठी तुमच्या जवळ आलेलो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भगवान बुद्धाचे हे तत्व पटले आणि म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जर लोक पुन्हा सर्वजण बौद्ध धर्माचा अंगीकार करतील तर हा देश पुन्हा वैभवाप्रत गेल्या वाचून राहणार नाही. बघा, हे बाबासाहेबांचं स्वतःचं मत आहे की अख्ख्या भारताने देखील जर हा बौद्ध धर्म जर स्वीकारला तर हा बौद्ध धर्म मुळे हा देश देखील उच्च कोटीला गेल्याशिवाय राहणार नाही. हे बाबासाहेबांचं स्वतः मत होतं. एरवी दुसऱ्या कोणत्याही मार्गाने जातीभेद जाणे शक्य नाही, परंतु खरोखरच जर कोणाला जाती मोडायच्या असतील, आता हे प्रश्न आलेच ना, एसटी लिहू की कोणती जात लिहू, त्याच्यासाठी हे उत्तर आहे फक्त बौद्ध. आम्ही फक्त बौद्ध आहोत, आम्ही दलित सुद्धा नाही. लक्षात घ्या, आम्ही दलित सुद्धा नाहीत, आम्ही बौद्ध आहोत. ज्या बाबासाहेबाने आपल्या आयुष्यात आपलं रक्त आटवलं, ज्या बाबासाहेबांनी आपण सन्मानाने इथे असे बसलेलो आहोत. पूर्वी महिला अशा बसत होत्या का सन्मानाने? आपण सगळे बसत होतो का सन्मानाने? खापऱ्या महाल कुठे बसायचा, त्याला कुठून बोलवलं जायचं? ती आपली अवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बदलली. आपल्याला सन्मानाने जगायची ही एक संधी जीवनामध्ये दिलेली आहे. त्या संधीचं आपण सोनं करायला पाहिजे असं बाबासाहेब म्हणतात आणि तसं आचरण आपण करायला पाहिजे. प्रत्येक भारतीयाने बुद्धाची शिकवण आत्मसात केली पाहिजे. बुद्ध आम्हाला शिकवतात. आता बुद्ध आपल्याला काय शिकवतात, तर बुद्ध आपल्याला शिकवतात सत्याकडे ते जसे आहे तसे पाहायला शिकवतात. सत्य जे आहे ना ते माना. दुसरा कोणीतरी म्हणतोय एक अमुक बाबा आलेले आहे, ते पैशाचा पाऊस पाडतायत म्हणून आपण दरवाजा तसाच उघडा ठेवून पैशाचा पाऊस बघायला
जायचं नाही. सत्य काय आहे? पैशाचा पाऊस पडतो का? हे बुद्धाने सांगितलेलं आहे. सत्य अगोदर जाणून घ्या. पुढे बुद्ध सांगतात प्रत्येक घडणाऱ्या घटनेला कारण आहे हे ते सांगतात. त्याची कारण मीमांसा समजून घ्या. जग अनित्य आहे. निर्माण होणे नष्ट होणे हा सृष्टीचा नियम भगवान बुद्ध सांगतात. बुद्ध म्हणतात मी सांगतो म्हणून नव्हे, ते खरे मानू नका, तुम्ही स्वतः अनुभव घ्या कोणत्याही गोष्टीचं. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हा जगातला पहिला आपला हे आहे की जो आपल्याला सांगतोय. इतर देव काय म्हणतात की आम्ही सांगतो म्हणून तुम्ही ऐका. तर बुद्ध काय म्हणतात की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. तूच तुला स्वतः घडव. मी सांगतोय म्हणून नव्हे, तर तुला जर पटलं तर ते मान्य कर. कोणताही अनुभव आपल्या मनाच्या, अनुभवाच्या, विज्ञानाच्या कसोटीवर तो पडताळून पहा. मगच ती गोष्ट सत्य वाटल्यास स्वीकारा. हा विचार अंधश्रद्धेपासून दूर नेतो. अंतर्मुख होऊन विचार करण्यास शिकवतो. आपल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यास मदत करतो. पुढे म्हणतात आपल्यातील तृष्णा म्हणजे हाव हीच गोष्ट सर्व विकारांची मूळ आहे. हे बुद्ध सांगतात. आपण विकारांवर, तृष्णेवर विजय मिळवला पाहिजे. मला माझं तर हवंय, परंतु दुसऱ्याचं देखील मला हवंय. ही जी तृष्णा आहे ती आपण त्याच्यावर विजय मिळवला पाहिजे. दुसऱ्याचे मलाच हवे ही भावना सर्व विकार निर्माण करते. हे टाळण्यासाठी बुद्ध स्वतःमध्ये पाहायला सांगतात. सत्य जसे आहे तसेच स्वीकारण्यास सांगतात. स्वतःमधील गुण अवगुण ओळखण्यास सांगतात. चांगले गुण कसे वाढवता येतील आणि वाईट गुण कसे घालवता येतील याचा विचार करण्यास ते सांगतात. बघा बुद्ध जे सांगतात तेच बाबासाहेबांनी केलं. बाबासाहेबांनी काय केलं? त्यांनी स्वतःला घडवत गेले. एक वर्गाच्या बाहेर बसलेला हा 8 वर्षाचा मुलगा वर्गाच्या बाहेर बसलेला आहे आणि गुरुजी वर्गामध्ये विचारतायत की अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला दिसते पण त्याला तुम्ही स्पर्श करू शकत नाही. वर्गातला एक विद्यार्थी उभा राहतो, हात वर करतो, म्हणतो सर ते खिडकीतून दिसणारं आकाश ते मला इथून दिसतंय परंतु मी त्याला स्पर्श करू शकत नाही. दुसरा विद्यार्थी उभा राहतो, तो म्हणतो सर हे छत हे मला इथे दिसतंय इथून परंतु मी त्याला स्पर्श करू शकत नाही. तिसरा विद्यार्थी उठतो, तो म्हणतो सर या खिडकीतून दिसणारा तो झाडाचा शेंडा मला इथून दिसतोय पण मी त्याला स्पर्श करू शकत नाही. आणि वर्गाच्या बाहेर बसलेला छोटा भीमराव हात वर करतो आणि गुरुजींना सांगतो गुरुजी म्हणतात सांगा भीमराव सांग अशी कोणती गोष्ट आहे की तुला ती दिसते परंतु तू स्पर्श करू शकत नाही. तेव्हा तहानेने व्याकुळ झालेला भीमराव म्हणतो गुरुजी तो पाण्याचा माठ मला इथून दिसतो आहे. मला ताण लागलेली आहे परंतु मी त्याला स्पर्श करू शकत नाही. अशा ह्या भीमरावाने ह्या भारत देशाची घटना लिहिलेली आहे. हे संविधान लिहिलेलं आहे आणि त्या संविधानाचा अभ्यास जो वर्गाच्या बाहेर बसला त्याने ह्या देशाचे संविधान दिले आणि त्या संविधानाचा अभ्यास करायला कोण आलेला आहे? जगातले अनेक विद्वान लोक आजही येत आहेत. मग बाबासाहेबांनी काय केलं? हा वर्गाच्या बाहेर बसणारा भीमराव स्वतःला घडवीत गेला. त्याला घडवायला कोणी आलं होतं का? नाही, ते स्वतःच घडत गेले आणि त्याने आपल्याला घडवलं आणि म्हणून शुद्ध होऊन आपण सर्वजण इथे बसलेलो आहोत. ही गोष्ट लक्षात घ्या. बुद्ध काय म्हणतात? तुम्हीच तुमच्या जीवनाचे स्वयंशिल्पकार व्हा आणि तुम्हाला तुम्ही घडवा. लक्षात घ्या. ते पंचशिलाचा मार्ग सांगताना पंचशिला हे मानवाच्या वर्तन परिवर्तनाचा अर्थ आहे किंवा आपण कसं वागावं याचा एक दिशादर्शक आहे. ते म्हणजे मी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी काम वासना दुराचारापासून दूर राहीन, मी खोटे बोलणार नाही, मी मद्य किंवा मादक द्रव्यांचे सेवन करणार नाही. ही पंचशिला आपण आत्मसात करायला पाहिजे. आपण पंचशिला फक्त म्हणतो, आपण विधीमध्ये पंचशिला म्हणतो, ज्याच्या घरी जातो तिथे पोट तिडकीनी पंचशिला म्हणतो, आपण बाहेर येतो, मुलाचा वाढदिवस होतो आणि पंचशिला त्रासात जाते. त्यांना त्याचा आपण अर्थच सांगत नाही. त्यांच्या हृदयापर्यंत पंचशिला
पोचत नाही बंधूंनो. आणि मला हेच सांगायचं आहे की हे आचरणात कशा पद्धतीने आपण आणायला पाहिजे हे आजपासून आजच्या ह्या वर्षाच्या निमित्ताने आपण सर्वांनी लक्षात घेऊया. व्यक्तिगत आचरणासाठी बुद्धाने 8 मूलभूत मार्गांची शिकवण सांगितलेली आहे. बुद्धाने सगळ्या प्रकारचं साहित्य आपल्यासाठी उपलब्ध करून ठेवलेलं आहे. आपल्या जीवनाचा उत्कर्ष आपल्याला कसा करता येईल हे बुद्धाने सांगितलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण आपल्या जीवनाचा उत्कर्ष करू शकतो. बुद्धाने आपल्याला शिकवण दिलेली आहे की 8 नैसर्गिक सत्य खरे, शुद्ध किंवा मानवी जीवन हळूहळू विकसित करून परिपूर्णतेकडे नेणाऱ्या 8 अंगाचा, 8 तत्वांचा किंवा 8 विचारांचा मार्ग तथागताने आपल्याला दिलेला आहे, उपदेश केलेला आहे. आता तथागत हा 4 अक्षरी शब्द आहे. याचा अर्थ काय? तथागत म्हणून कोण सांगेल मला? तथागत आपण म्हणतो, तथागत भगवान गौतम बुद्ध. तथागत म्हणजे सांगतो तथागत अर्थात तुम्हाला माहिती असणार, त्याबद्दल प्रश्न नाहीये. मला हे समजून सांगायचं आहे. तथागत म्हणजे जसा मी बोलतोय तसाच मी वागतो, त्याला तथागत म्हणतात. भगवान बुद्ध जसे होते तसेच वागले. त्यांनी जे केलं, पाणी पेरण्याचा प्रयत्न केला तसंच उगवत गेलं आणि त्याच्यातून चांगलंच घडत गेलं. म्हणून ज्या राष्ट्राने बौद्ध धर्म स्वीकारला त्या राष्ट्राची प्रगती झालेली आहे. त्याचा जपान आघाडीवर आहे. लक्षात घ्या, जपान आघाडीवर आहे. ते तथागत आपल्याला सांगतायत आर्य अष्टांगिक मार्ग. ती पहिला त्यातला मार्ग आहे सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी म्हणजे जे अस्तित्वात आहे त्याकडे परिपूर्णतेने पाहणे किंवा योग्य उचित भूमिकेतून पाहणे. अशी दृष्टी, ध्यान, अनुभव, चिंतन आणि अभ्यासातून विकसित करणं त्याला सम्यक दृष्टी म्हणतात. आपली सम्यक दृष्टी असली पाहिजे हे भगवान बुद्ध आपल्याला सांगतात. सम्यक दृष्टीने प्रत्येक गोष्ट तुम्ही बघा. सम्यक संकल्प ठेवा म्हणजे योग्य निश्चय आपल्या जीवनात विधायक, सकारात्मक, नैतिक ध्येय योग्य प्रकारे प्राप्त करण्याचा संकल्प करणे. ज्या डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयात मी 11वी पासून शिकलो त्याच महाविद्यालयात मी प्राध्यापक होईल म्हणून मी संकल्प केला होता आणि तो माझा संकल्प मी पूर्ण केला आणि ज्या प्राध्यापकाने मला शिकवलं त्यांच्याच बाजूला जाऊन सर्व करतो. तर अशा प्रकारचे संकल्प आपण केले पाहिजे की ज्याच्यातून काय होते की प्रगती मार्गावरच आपण जातो. आपल्या मुलाबाळांना अशाच पद्धतीचे संकल्प आपण करायला सांगितलं पाहिजे की ज्याच्यातून पुन्हा पुढे फायदा होणार आहे. तर असे सम्यक संकल्प आहे. तुमचं ध्येय तुम्ही काय करायला पाहिजे? उचित ध्येय तुम्ही ठरवायला पाहिजे आणि त्या ध्येयाच्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. त्याला सम्यक संकल्प म्हणतात. सम्यक वाचा. आता माझ्या वर्गात शिकवताना मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगायचो की जिभेवर साखर, डोक्यावर बर्फ आणि चेहऱ्यावर नेहमी हसू ठेवा, तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल. आणि खरोखर माझे विद्यार्थी सगळे यशस्वी झाले. आणि जेव्हा मी रिटायर्ड झालो तेव्हा त्यांनी माझ्यावर पुस्तक लिहिलं आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी सर त्याच्यामध्ये लिहिलं की खैरे सर तुम्ही सांगितलं होतं की जिभेवर साखर, डोक्यावर बर्फ आणि चेहऱ्यावर हसू ठेवा. आम्ही ते ठेवलं आणि जीवनात यशस्वी झालो. आणि ह्याच विद्यार्थ्यांनी जेव्हा मी रिटायर झालो तेव्हा माझ्या जीवनावर स्पंदन नावाचं पुस्तक काढलं आणि मला त्यांनी भेट दिलं. त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या त्या ह्याच्यामध्ये ह्या ओळी आहेत. हे जिभेवर साखर ठेवणं म्हणजे मिठास बोलणं. आम्ही येता जाताना कातावलेले असतो, आमचे शब्द गोड येत नाही, हे तुम्ही गोड बोललं पाहिजे. डोक्यावर बर्फ ठेवणं म्हणजे शांत चित्ताने. अनेक आजचा तो स्ट्रेसचेच हे सगळं वातावरण आहे. अशी एक गोष्ट नाही की आपल्याला राग येत नाही, परंतु त्याच्यातही कशा पद्धतीने आपण शांत राहिलं पाहिजे. सरांच्या जेव्हा मी ओपीडी मध्ये जातो किंवा ते ओटी त्याला म्हणतात, ऑपरेशन थिएटरमध्ये मी जातो, सर शांतपणे बसलेले असतात. त्यांची जराशी देखील चूक झाली तर एखाद्या पेशंटचं काय होऊ शकतं हे आपल्याला माहिती आहे. परंतु ती शांतता, बुद्धाची शांतता मी त्यांच्या चेहऱ्यात तिथे अनेकदा पाहिलेली आहे. खरोखर सर खूप ग्रेट आहे. आणि म्हणून सरांकडे वळलो म्हणून त्यांच्या बाबांबद्दल देखील सांगतो. अतिशय गरीब परिस्थितीतून
त्यांनी त्यांच्या वडिलांनी शिक्षण घेतलेलं आहे. तुम्ही आठवणींचे पक्षी लिहून ठेवा आणि आजच घरी घेऊन या आणि आपल्या कपाटाच्या पुस्तकाच्या कपाटात ठेवा, मुलाबाळांना वाचायला द्या. अतिशय गरिबीतून त्यांचे वडील शिकले आणि ते महाडच्या आपल्या आंबेडकर कॉलेजला प्राध्यापक झाले. त्यानंतर औरंगाबादच्या कॉलेजला प्राचार्य झाले. परंतु ते नुसते प्राचार्य आणि प्राध्यापक झाले नाही, तर औरंगाबादच्या विद्यार्थ्यांना, गरीब विद्यार्थ्यांना ते स्कॉलरशिप देत होते आणि ती स्कॉलरशिप त्यांना कशी वेळेवर मिळेल यासाठी आपल्या मुलांसारखे त्यांच्यावर प्रेम करत होते. आणि त्यांचे आता विद्यार्थी आहेत ते आंबेडकर कॉलेजला शिकवत आहेत आणि आंबेडकर लॉ कॉलेजला त्यांचे विद्यार्थी प्रिन्सिपल झालेले. त्यांचं नाव आहे गवई म्हणून, D.A. गवई म्हणून. मला सांगायचं हे कारण आहे की गरिबीतून माणूस कशा पद्धतीने प्रगती करतो आणि ही प्रेरणा त्यांच्या मागे कोणाची आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. हे जिवंत उदाहरण तुम्हाला मी सांगतो. आज त्यांनी त्यांच्या मुलाला डॉक्टर म्हणून घडवलेलं आहे आणि जे हॉस्पिटलमध्ये ते अनेक गरीब रुग्णांना भेटीगाठी करतायत. गरीब रुग्ण मी त्यांच्या जवळ बसले असताना एखाद्या अशिक्षित महिला देखील त्यांच्याकडे येते, बाबा हा रुग्ण हे कुठे आहे, वॉर्ड कुठे आहे. सर स्वतः उठून जाऊन ते वॉर्ड दाखवतात. इतर डॉक्टर कोणी जात नाही, ते जाणार देखील नाही, पण सरांना जाणीव आहे. जोरदार टाळ्या वाजवा. ते या वर्षावासाच्या निमित्ताने आपल्या बरोबर आहेत. ते खरोखर मी माझं भाग्य समजतो. आज ते माझ्या संपर्कात आहे, हे मला खूप मोठी गोष्ट वाटते. असे त्यांचे जे वडील होते आणि त्यांनी हे केलेलं आहे. तर सम्यक वाचा म्हणजे आपण मिठास बोललं पाहिजे, मिठास वाचलं पाहिजे, बर्फ ठेवलं पाहिजे. सम्यक कर्म, आपलं कर्म हे अतिशय चांगलं पाहिजे. बुद्धाने सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे. आपण त्या पद्धतीने आपलं कर्म चांगलं केलं तर चांगलं फळ मिळतं. सरांच्या वडिलांनी चांगलं कर्म केलं, आज फळ इथे आपण पाहतो आहोत. मला दुसरीकडे उदाहरण द्यायची गरज नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या मुलाबाळांना तुम्ही चांगलं कर्म करा तर तुमची मुलं देखील चांगली होतील. हे बुद्धाने सांगून ठेवलेलं आहे. त्या पद्धतीने आपण राहिलं पाहिजे. सम्यक आजीविका, शिराचरण युक्त नैतिक मूल्यांची जपणूक आपण करायला पाहिजे. आपण आदर्शवत राहिलं पाहिजे. आपलं जीवन चांगलं जगलं पाहिजे. सम्यक व्यायाम, बहुतांश लोकांना अचानक स्वप्न पडतात, भीतीने ते जागे होतात. त्याचं कारण काय? हॉरर पिक्चर बघतो आणि आपण झोपतो आणि मग अचानक दचकून जागे होते. त्याचं कारण काय असतं की आपण हे हॉरर पिक्चर पाहिलेलं असतं. आणि मग ह्याच्यावर उपाय की आपण चांगलं वाचन केलं पाहिजे. त्याला सम्यक व्यायाम म्हणतात. हा सतत व्यायाम चांगल्या गोष्टींचा आपण केला पाहिजे. आपलं डोकं भिंतीवर आपटलं म्हणजे तो व्यायाम होतो का? नाही. तर त्यासाठी वाचनाची गरज आहे. हे वाचन चांगलं आपण केलं पाहिजे. सम्यक स्मृती, आपण चांगल्या यशाच्या गोष्टी सतत आठवत राहिल्या पाहिजे. आपल्या जीवनामध्ये चांगल्या घटना घडल्या या सतत आपण जर आठवत राहिलो तर या यशाच्या स्मृती आपल्याला नेहमी जागृत ठेवतात. मानसिक भावना आणि वैचारिक पातळीवर जागृत ठेवायला त्याचा उपयोग होतो. आपण सतत जागृत राहिलं पाहिजे. त्याला सम्यक स्मृती म्हणतात. सम्यक समाधी हा शेवटचा बुद्धाने सांगितलेला आपल्याला हे आहे. समाधी म्हणजे चित्ताची एकाग्रता, सर्व विकारांचं उगमस्थान हे आपलं चंचल मन आहे. या मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करणे, सर्व विकारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करणे, समाधी हा बुद्धांच्या शिकवणीतील परमोच्च शिरोबिंदू आहे. आणि आपण जेव्हा समाधीकडे जातो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने बुद्धाचे विचार आचरणात आणलेले असतात. मला इथे थांबण्याची विनंती करण्यात आलेली आहे आणि मी थांबतोय. मला खूप काही बोलायचं होतं, परंतु आपल्याकडे वेळेचं हे आहे, बंधन आहे आणि आम्ही वेळ झाल्याशिवाय थांबत नाही. त्याच्यामुळे वेळची वाट बघत मी थांबलो आहे. परंतु शेवटच्या ह्या ओळी आहेत त्या म्हणतो आणि मी थांबतो. मी तोही प्राध्यापक नाही की वेळ झाली की वर्गाच्या बाहेर पडणारा. वेळ झाल्यानंतर वर्गाच्या बाहेर दुसरे टीचर येऊन उभे राहायचे, खरे सर वेळ होऊन 5-10 मिनिटं झाली या आता बाहेर, असं जेव्हा सांगायचं तेव्हा यायचं. कारण मी विद्यार्थ्यांना नुसतं शिकवलं नाही, तर मी ज्या परिस्थितीतून आलो होतो त्या परिस्थितीतून मी विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम केलं. आणि म्हणून आज माझे 2 विद्यार्थी डॉक्टर झालेले आहेत. एक आहे अक्षय कासारे, हा महाडच्या कुर्ला गावचा विद्यार्थी आहे. दुसरा आहे अक्षय कांबळे,
जो आता ह्याच्यामध्ये काम करतोय, NGO मध्ये काम करतोय, त्याला म्हटलं बाळा उद्या माझं लेक्चर आहे, तू ये जरा कोळीवाड्याला. तो सर मी विमानामध्ये आहे, मी नागपूरला चाललो, NGOचं काम आहे. तोही मला आनंद आहे की माझे विद्यार्थी विमानात येत आहेत.